बघत आहात बंजारा लाईव्ह. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. जिंतूर वसतिगृहातील विद्यार्थ्याला लागली बंदुकीची गोळी, चर्चला उधाण. आपला पाल्य वसतिगृहात सुरक्षित आहे काय? वसतिगृह चालक का देत नाही तक्रार? जिंतूर शहरात दिनांक 11 जानेवारी 2019 दुपारी 12:30 वाजता जिंतूर जालना रोडवरील निवासी नवोदय विद्यालय वसतिगृहातील विद्यार्थी नितीन विष्णू पुंड वय वर्ष 16 राहणार पाचलेगाव याला जेवण करताना अचानक मांडीवर बंदुकीची गोळी लागते. मग तो मुलगा दचकतो, उठून उभा राहण्याचा प्रयत्न करतो पण त्याला त्रास होतो व नंतर तो खाली पडतो. तत्पूर्वी एक मुलगा त्याबरोबर समोरून हटतो आणि त्या गोळी येऊन नितीनला लागते. असे चित्र निवासी वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमच्या प्रतिनिधींनी हॉस्टेल चालक उज्ज्वल यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला फुटेज दाखविली असता त्यामध्ये असे दिसून आले. मुलाला गोळी लागल्यानंतर शासकीय रुग्णालयात न नेता प्रथम परिहार खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर परिहार त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये एक्सरेचा काढलेला फोटो दाखविला असता मुलाला लागलेली बंदुकीच्या गोळीसारखी फोटो सुद्धा दाखविला व मुलाच्या पॅन्टला पण छिद्र होते व थोडे रक्तस्राव झाल्यामुळे वास पण येत होता व तेथे त्या मुलाचा एक्सरे काढण्यात आला व तो एक्सरे पालकांसोबत घेऊन गेले असे ते म्हणाले. त्यामुळे ती गोळी सारखी स्पष्ट दिसत होती आणि नंतर त्या मुलाला घरी घेऊन जाण्यात आले. परंतु मुलाला जास्त त्रास होत असल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला जिंतूर शहरातली शासकीय ग्रामीण रुग्णालयात 8:39 दाखल करण्यात आले. तेथे रुग्णांची नोंद करून MLC सुद्धा देण्यात आली. रुग्णालयातील नोंद वहीत दिसून असल्याचे दिसत आहे आणि नंतर तेथून त्याला परभणीसाठी रेफर करण्यात आले. परंतु त्याला परभणीला रुग्णवाहिकेत न नेता त्याला खासगी 4 चाकी गाडीने औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु जिंतूरमध्ये अशी चर्चा ऐकण्यात आहे की ही गोळी मारली कुणी, कारण गोळीबार मैदान फार दूर असल्याचे. नेमकी ही गोळी कोणासाठी वापरली, ती पण औरंगाबाद महामार्गावर कशी आली, स्थानिक सर्व पोलीस यंत्रणेला काहीच कल्पना नाही. याबाबतीत शहरात चर्चेला उधाण आले आहे. हे मात्र नक्की आज दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी येथील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी तसेच काही सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जिंतूर ते जालना रोडवरील असणाऱ्या नवोदय निवासी गुरुकुल येथे जाऊन तेथील चालकाला विचारणा केली असता त्यांनी त्या घटनेची कोणतीच नोंद ही पोलिसाला स्टेशन जिंतूर येथे केली नाही असे सांगितले आणि त्या जखमी झालेल्या मुलाविषयी विचारणा केली असता तो आमच्याकडे आहे परंतु त्याचा एखादा फोटो देखील नाही असे त्यांनी सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच घटना घडल्याची सीसीटीव्ही फुटेज त्यांनी उडवून टाकल्याचे सांगितले. तसेच आज सकाळी 9 वाजल्यापासून संपूर्ण जिंतूर शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑपरेशन करून काढण्यात आलेल्या एका बुलेट असलेल्या फोटो फिरत आहे आणि या नागरिकांमध्ये अशी कुजबूज चालू आहे की हीच ती बुलेट. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दिनांक 11 तारखेपासून 13 तारखेपर्यंत या घटनेची पोलीस प्रशासनाला विचारणा केली असता कोणतीच माहिती प्रसार माध्यमाला देण्यात येत नाही. त्यामुळे या घटनेविषयी जिंतूर शहरातील जनतेमध्ये कुतूहलता वाढत आहे. या घटनेची नेमकी कारणे काय आहेत, ही गोळी नेमकी आली कुठून, कारण ज्या ठिकाणी ही गोळीबार मैदान आहे त्या वसतिगृहापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर असून तिथपर्यंत आली कशी आणि मध्ये भरपूर घरे असताना नेमकी ह्या त्याच ठिकाणी जेवण करणाऱ्या मुलाला लागली कशी. शासकीय रुग्णालयात न नेता खासगी रुग्णालयात का नेले गेले. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णाचा एक्सरे बघितल्यानंतर पोलीस प्रशासनाला का कळविण्यात आले नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेची माहिती खासगी वसतिगृह असो, पोलीस प्रशासन किंवा शासकीय रुग्णालयात असो हे प्रशासन माध्यमांना माहिती देण्यासंबंधित हातवार केल्याचे दिसत आहे. या घटनेसंबंधी नागरिकांचा उलटसुलट चर्चा होत आहे. आता बघणार आहोत की पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावर या घटनेची कशी चौकशी केली जाणार आहे. कधी होणार या घटनेचा गुन्ह्याचे उकल, कोण आहे या घटनेमागचा सूत्रधार, आपला पाल्य हा वसतिगृह सुद्धा आहे का सुरक्षित, वसतिगृह चालक कोणाच्या दबावामुळे का करत नाही तक्रार, जखमी विद्यार्थ्याच्या पालकाशी का घेत नाहीत संपर्क, पोलीस कर्मचारी का करत आहेत या घटनेची टिहाणी, कधी कळेल या गोळीची वास्तविकता, नेमका कशामुळे घडला हा जीवघेणा प्रकार, सीसीटीव्हीच्या कोणाच्या सांगण्यावरून वसतिगृह चालकाने सीसीटीव्ही फुटेज केला डिलीट. प्रतिनिधी रामदास आडे, बंजारा लाईव्ह, जिंतूर, परभणी.